शिर्डीतील साई मंदिरात दिवाळीचा मोठा उत्साह बघायला मिळाला। साई मंदिरात दिवाळीनिमित्त आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली, फुलांची सजावट करण्यात आली। यावेळी साईंच्या दर्शनाकरता भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। लक्ष्मीपूजन निमित्त साक्षात लक्ष्मीचं स्वरूप असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केली। देशभरातून भाविक मंदिरात दाखल झाले। यावेळी दिवाळीनिमित्त काकडा मंदिरात सुरू झाला। पहाटे काकडा दर्शनाकरताही भाविकांनी गर्दी केली। दिवाळी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये बीडमधील एका भाविकाने तब्बल 2 टन फुलांपासून आकर्षक अशी सजावट केली। शेवंती, अस्टर, गुलाब, ऑर्किड या फुलांपासून आकर्षक सजावट करण्यात आली। संबळाच्या कडकडाटात तुळजाभवानी मातेच्या दरबारात अश्विन अमावस्येच्या रात्री धगधगत्या अग्नीचा थरार अर्थात भेंडोळी उत्सव रंगला होता। आई राजा उदो उदो आणि काळ भैरवनाथाचं चांग भलं अशा गगनभेदी जयघोषात अग्नीचा पेटता लोळ अंगा खांद्यावर वाहून नेण्याचा थरार सुमारे 1.5 तास सुरू होता। जळगावच्या सराफा बाजारात लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरामध्ये 4,000ची वाढ झाली। सोन्याचे दर जीएसटी सह 1,35,000 रुपयांवर पोहोचले। नागपुरातील बर्डी फुल मार्केटमध्ये गर्दी झाली। लक्ष्मीपूजनासाठी फुलं खरेदी करण्याकरता नागरिकांची लगबग सुरू झाली। बाजारात फुलांची आवक वाढल्याने दर कोसळले, त्यामुळे शेतकरी निराश झाले। दिवाळी सणात विशेषतः लक्ष्मीपूजनाकरता चांदीची नाणी विटा ठेवण्याची परंपरा आहे। मात्र यावर्षी ग्राहकांना सराफा बाजारात चांदीचीच टंचाई भेडसावते। दर वाढले, मागणी प्रचंड, पुरवठा अपुरा, त्यामुळे नाण्यांकरता 8 ते 10 दिवस प्रतीक्षा करावी लागते। छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, संजय शिरसाट, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील दिवाळीनिमित्त आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात एकत्र आले। कार्यक्रमात सगळ्यांच्या गप्पा रंगल्याचं बघायला मिळालं। कराडच्या बालसुधार गृहातील आणि मदरशातील मुलांनी एकत्रित येऊन जाती धर्माच्या भिंती न ठेवता दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू, तहसीलदार आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी मुलांना नवीन कपडे, फटाके आणि फराळ वाटप केले। गोंदिया शहरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली। शहरातील सिव्हिल लाईन परिसरामध्ये गेल्या 26 वर्षांपासून रांगोळी बघण्याकरता लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसह देवांची, कलाकारांची, क्रिकेटर विराट कोहलीची रांगोळी सुद्धा इथं साकारण्यात आली। चंद्रपूरच्या साई संकल्प सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दीपोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला। 31,000 दिव्यांच्या माध्यमातून साईबाबांची रांगोळी काढण्यात आली। दीपावली उत्सवाकरता पुण्याच्या भोरमधील झेंडूचे मळे फुलले आहेत। पिवळ्या, केशरी, लाल फुलांनी शेताचा परिसर सगळा बहरलेला आहे। झेंडूला प्रति किलो 100 रुपयांचा भाव सध्या मिळतोय। पावसानं नुकसान होऊन 25 दिवस उलटून सुद्धा कृषी विभागाकडून पंचनामे केले जात नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी कोकाटेंचा ताफा अडवला। पंचनाम्याची मागणी केली। आपबीती त्यांना सांगितले। मंत्री कोकाटेंनीही तात्काळ त्याची दखल घेतली। कृषी अधिकाऱ्यांना फोन केला। दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त केली। वेतनासह इतर प्रलंबित मागण्यांकरता मनमाड बाजार समितीचे कर्मचारी रस्त्यावर उतरले। बाजार समितीच्या मुख्य गेटसमोर काळी दिवाळी आंदोलन सुरू करण्यात आले। नाशिक महानगरपालिकेमध्ये लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा खत्री आणि नाशिक महानगर विकास प्राधिकरण आयुक्त जलज शर्मा यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी संघटना आक्रमक झाली। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या बंगल्यासमोर शेतकऱ्यांनी चटणी भाकर आंदोलन केले। शेतकरी संघटनांकडून काळी दिवाळी साजरी करण्यात आली। परभणी पोलीस दलातर्फे पोलीस स्मृती दिन साजरा करण्यात आला। परभणी शहरातील पोलीस मुख्यालय परिसरामध्ये 1959 साली लडाखमध्ये चीनी सैन्यासोबत लढताना शहीद झालेल्या पोलीस दलातील अधिकारी जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली। सांगलीमध्ये स्वाभिमान शेतकरी संघटनेने गांधीगिरी आंदोलन केलं। उसाला पहिली उचल विना कपात 3,751 रुपये आणि गेल्या हंगामातील गाळप असलेल्या उसाला 200 रुपयाचा हप्ता देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव इथल्या पारधी समाजाच्या संघर्षाला यश आलंय। अनेक दिवसांपासून पारधी समाजाच्या लोकांना राहण्याचा प्रश्न निर्माण झालाय। अखेर प्रशासनानं समाजसेवक नामदेव भोसले यांच्या मध्यस्थीने हा प्रश्न मिटवला। यामुळे पारधी समाजातील बांधवांकडून आनंद व्यक्त केला जातोय।
कुत्र्यांच्या भीतीने जीव वाचवण्याकरता पळत सुटलेले साळींदर वाकुर्डे खुर्द इथल्या एका बंदिस्त नाल्यात अडकले। रात्री 10 वाजता सुरू झालेलं हे थरार नाट्य पहाटे 2:30 वाजता संपलं। वनविभाग आणि प्राणी मित्रांनी तब्बल 4.5 तास शर्थीचा प्रयत्न करत ड्रिल मशीनने कॉन्क्रीट नाला फोडून या मुख्य जनावराला जीवदान दिलं। सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी आपल्या एका शेतकरी कार्यकर्त्याला चक्क 1 लाखाचा बैल भेट म्हणून दिला। संजय काका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील यांनी थेट श्याम राजमाने यांच्या दारात नेऊन बैल बांधला आणि ही भेट दिली। पोलीस स्मृती दिनानिमित्त नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहीद पोलीस बांधवांना मानवंदना देण्यात आली। नाशिकच्या पोलीस कवायत मैदानावर पार पडलेल्या या कार्यक्रमात पोलीस बँडसह हवेत राऊंड फायर करत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। नवीन नागपूरकरता राज्य सरकारकडून दिवाळीत विकासाची भेट देण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली। भविष्यात निर्माण होणाऱ्या मालमत्तांच्या व्यवस्थापनाकरता स्वतंत्र ॲसेट मॅनेजमेंट कंपनी स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे। चीनने सप्टेंबर 2025 मध्ये अमेरिकेतून सोयाबीनचा एक दाणाही आयात केला नाही। नोव्हेंबर 2018 नंतर प्रथमच चीनने अमेरिकी सोयाबीनची आयात शून्यावर आणली। गेल्या वर्षी या काळात 1.7 दशलक्ष टन अमेरिकी सोयाबीन चीनने आयात केलं होतं। कापूस खरेदी करता केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाला परवानगी दिली आहे। या निर्णयामुळे भारतीय कापूस महामंडळ आणि पणन महासंघात लवकरच करार होणार आहे। राज्य सरकारने अतिवृष्टी महापूर भूस्खलन बाधितांना 3 हेक्टरच्या मर्यादेत मदतीची घोषणा केली होती, पण आजवर एनडीआरएफच्या निकषानुसार 2 हेक्टरच्या मर्यादित शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे। आता पात्र शेतकऱ्यांना उर्वरित 1 हेक्टरची मदत मिळणार आहे। त्याकरता सरकारने 648 कोटी रुपयांच्या वितरणाला मंजुरी दिली आहे। दिवाळीनंतर कापूस बाजारात तेजीची शक्यता आहे। शेतकऱ्याचं लक्ष आता खासगी खरेदी आणि सीसीआयकडे लागून आहे। 28 ऑक्टोबरनंतर खासगी खरेदीला वेग येणार असून सीसीआयची खरेदी 1 नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे। सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला। गाडी चालवताना कुत्रा आडवा आला। कुत्र्याला वाचवण्याच्या नादात अपघात घडला। कुत्र्याला वाचवताना कारवरचं नियंत्रण सुटलं आणि कार थेट डिवायडरला जाऊन अडकली। ओलांडलं तिने डिवायडर आणि पलीकडच्या साईडला गेली। तिथे एका कारला तिने धडक दिली। हा भीषण अपघात होता। या अपघातामध्ये 4 मृत्यू झालाय। दुसऱ्या कारमधील 2 गंभीर जखमी आहेत। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दिवाळी सणात विशेषतः लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चांदीची नाणी विटा ठेवण्याची परंपरा आहे। मात्र यावर्षी ग्राहकांना सराफा बाजारात चांदीचीच टंचाई भेडसावते आहे। दर वाढले, मागणी प्रचंड आणि पुरवठा अपुरा असल्याने नाण्यांकरता 8 ते 10 दिवस वाट बघावी लागते। छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, संजय शिरसाट आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील दिवाळीनिमित्त आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात एकत्र आले। कार्यक्रमात सगळ्यांच्या गप्पा रंगल्याचं बघायला मिळालं। कराडच्या बालसुधार गृहातील आणि मदरशातील मुलांनी एकत्रित येऊन जाती धर्माच्या भिंती न ठेवता दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू, तहसीलदार आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी मुलांना नवीन कपडे, फटाके आणि फराळ वाटप केले। गोंदिया शहरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली। शहरातील सिव्हिल लाईन परिसरात गेल्या 26 वर्षांपासून रांगोळी बघण्याकरता लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते। पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देवांची, कलाकारांची तसंच क्रिकेटर विराट कोहलीची रांगोळी इथं साकारण्यात आली। चंद्रपूरच्या साई संकल्प सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दीपोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला। 31,000 दिव्यांच्या माध्यमातून साईबाबांची रांगोळी काढण्यात आली। दीपावली उत्सवाकरता पुण्याच्या भोरमधील झेंडूचे मळे फुललेत। पिवळ्या, केशरी, लाल फुलांनी शेताचा परिसर बहरला। झेंडूला प्रति किलो 100 रुपयांचा भाव मिळतोय। दिवाळीनंतर दिल्ली एनसीआरमध्ये हवेची गुणवत्ता आणखी खालावली। राजधानीत हवा इतकी प्रदूषित झालेली आहे की दिल्ली गॅस चेंबरमध्ये बदलली आहे। लोकांच्या डोळ्यात जळजळ होते, श्वास घ्यायला त्रास होतो अशा तक्रारी वाढलेल्या आहेत। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार दिल्लीतील वायू गुणवत्तेचा निर्देशांक 531 इतका नोंदवला गेलेला आहे। मुंबईच्या हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत नोंदवली गेली। शहर आणि उपनगरामध्ये अनिर्बंध फटाके फोडले गेल्याने प्रदूषणाच्या पातळीत विक्रमी वाढ झाली। संपूर्ण शहराचा AQI 187 नोंद झाला। त्यामुळे मुंबई हे जगातलं दुसरं सर्वाधिक प्रदूषित शहर बनलं।
फटाक्यांवरील निर्बंध आणि न्यायालयीन बंधनं यामुळे यंदा दिवाळीत वायू प्रदूषण कमी होईल असा अंदाज होता, पण मुंबईकरांनी हा समज खोटा ठरवला। दिवाळीपूर्वी काहीशी कमी झालेली शहरातली हवा प्रदूषणाची पातळी सोमवारी फटाक्यांमुळे वाढली। शहरातील भायखळा, माझगाव, नेव्हीनगर, कुलाबा, वरळी इथं वाईट हवेची नोंद झाली। तसंच इतर भागांमध्येही हवेचा दर्जा वाईट श्रेणीमध्ये नोंदवला गेला। मुंबईच्या हवेत गेल्या काही दिवसांमध्ये झालेला बदल आता आरोग्यावर स्पष्टपणे जाणवू लागलाय। पावसानं विश्रांती घेतल्यानंतर ऑक्टोबर हीटची झळ बसतेय। सकाळी धुकं, वाहनांचा धूर, बांधकामातील धूळ, दुपारी वाढते तापमान आणि रात्रीची दमट हवा या सगळ्याचा परिणाम आता नागरिकांच्या फुफ्फुसांवर होऊ लागलाय आणि त्यामुळे श्वसनविकार होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। वाऱ्यांची बदललेली स्थिती, आर्द्रता, सुरू असलेली बांधकामं, प्रकल्प आणि दिवाळीनिमित्त उडवले जाणारे फटाके यामुळे मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील प्रमुख शहरांना रविवारपासून प्रदूषणानं विळखा घालायला सुरुवात केली आहे। मुंबई आणि नागपूरच्या हवेचा दर्जा सकाळी मध्यम श्रेणीमध्ये नोंदवला गेला। सलग काही दिवसांपासून सुरू असलेल्या उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना अखेर दिलासा मिळण्याची शक्यता आहे। शहरातील तापमानात गुरुवारपासून 2 ते 3 अंशांनी घट होण्याचा अंदाज आहे। खासगी हवामान अभ्यासकांनी तो अंदाज व्यक्त केलाय। दरम्यान सांताक्रूज इथं सोमवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली। 35.9 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवलं गेलं। दिवाळी आणि थंडी असं एक समीकरण आहे, मात्र यंदा मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदवण्यात येत असल्यानं दिवाळी थंडी विनाच साजरी होती आहे। सोमवार कमाल तापमान 35.9 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 35.1 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं। सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी आपल्या एका शेतकरी कार्यकर्त्याला चक्क 1 लाखाचा बैल भेट म्हणून दिला। संजय काका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील यांनी थेट श्याम राजमाने यांच्या दारात नेऊन बैल बांधत ही भेट दिली। पोलीस स्मृती दिनानिमित्त नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं शहीद पोलीस बांधवांना मानवंदना देण्यात आली। नाशिकच्या पोलीस कवायत मैदानावर पार पडलेल्या या कार्यक्रमात पोलीस बँडसह हवेत राऊंड फायर करत श्रद्धांजली वाहण्यात आली। नवीन नागपूरकरता राज्य सरकारकडून दिवाळीत विकासाची भेट देण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली। भविष्यात निर्माण होणाऱ्या मालमत्तांच्या व्यवस्थापनाकरता स्वतंत्र ॲसेट मॅनेजमेंट कंपनी स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस नंदुरबारमध्ये मेळावा घेत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या। आमची महायुती म्हणून लढण्याची भूमिका असून याबाबत वरिष्ठ स्तरावर महायुतीचा निर्णय होईल, मात्र त्याची बैठक न झाल्यास आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत, असं यावेळी माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय। मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी मंचावर एक वेगळाच राजकीय रंग बघायला मिळाला। या कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री बाळा भेकडे यांनी थोडे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांनी आमदार सुनील शेळके यांच्या विकास कामांचं मनापासून कौतुक करायला ते विसरले नाहीत। वर्ध्याच्या कारंजा इथले शेतकरी राजू राऊत यांनी आपल्या 3 एकरातील सोयाबीन पिकाला पेटवून दिलं आणि सरकारच्या धोरणाचा निषेध केला। सोयाबीनच्या पेरणीपासून तर काढणीपर्यंतचा खर्च 70,000 रुपये आला, परंतु खर्च निघणार नसल्याने शेतकऱ्यांना टोकाचं पाऊल उचललं। चीनने सप्टेंबर 2025 मध्ये अमेरिकेतून सोयाबीनचा एक दाणा सुद्धा आयात केला नाही। नोव्हेंबर 2018 नंतर प्रथमच चीननं अमेरिकी सोयाबीनची आयात शून्यावर आणली। गेल्या वर्षी या काळात 1.7 दशलक्ष टन अमेरिकी सोयाबीन चीनने आयात केलं होतं। सिंधुदुर्गात पुन्हा एकदा ओंकार हत्तीचा धुमाकूळ बघायला मिळतोय। मडुरा गावात हत्तीनं अक्षरशः थैमान घातलं। घराशेजारी उभी असलेली मोटरसायकल पाडून त्यावर पाय ठेवत ती चिरडून टाकत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। गावकऱ्यांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण आहे। सिंधुदुर्गच्या मडुरा गावात ओंकार हत्तीचा धुमाकूळ बघायला मिळाला। सुमारे 1.5 तास हत्ती रस्त्यावरच ठाण मांडून होता। गोव्यात नोकरीनिमित्त जाणाऱ्या युवकांचे हाल झाले। स्थानिकांच्या संरक्षणाकरता नियुक्त वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल नसल्यानं स्थानिकांनी संताप व्यक्त केला। कापूस खरेदी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयानं महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाला परवानगी दिली आहे। या निर्णयामुळे भारतीय कापूस महामंडळ आणि पणन महासंघामध्ये लवकरच करार होणार आहे। राज्य सरकारने अतिवृष्टी, महापूर, भूस्खलन या बाधितांना 3 हेक्टरच्या मर्यादेत मदतीची घोषणा केली होती, पण आजवर एनडीआरएफच्या निकषानुसार 2 हेक्टरच्या मर्यादेत शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे। आता पात्र शेतकऱ्यांना उर्वरित 1 हेक्टरची मदत मिळणार आहे। त्याकरता सरकारनं 648 कोटी रुपयांच्या वितरणाला मंजुरी दिली आहे।
दिवाळीनंतर कापूस बाजारात तेजीची शक्यता आहे. शेतकऱ्यांचं लक्ष आता खासगी खरेदी आणि सीसीआयकडे लागून आहे. 28 ऑक्टोबर नंतर खासगी खरेदीला वेग येणार असून सीसीआयची खरेदी 1 नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरात साखरेची विक्री सरासरी 3800 रुपये क्विंटलनं झालेली आहे. इथेनॉल, बगॅस, मळी, अल्कोहोल यासह इतर उपपदार्थांनाही चांगला भाव मिळालाय. यामुळे गत हंगामातील उसाला प्रतिटन 200 रुपये दुसरा हप्ता आणि चालू गळीत हंगामातील पहिली उचल विनाकपात 3751 रुपये देण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. मावळच्या तळेगाव दाभाडे प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण पार पडलं. मावळ मतदारसंघामध्ये विकास कामांकरता तब्बल 24 कोटींच्या प्रकल्पांसोबतच आणखी 712 कोटींची कामं सुरू आहेत. गोवा एफसी विरुद्ध एएफसी चॅम्पियन लीग 2 मधील सामन्याकरता दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो इथं खेळण्याची शक्यता मावळली आहे. गोवा एफसी व्यवस्थापनानं वारंवार विनंती केल्यानंतरही रोनाल्डो पाहुण्या संघासोबत इथं आलेला नाही असं सौदी अरबच्या अल रियादिया या क्रीडा वृत्तपत्रानं लिहिलं आहे. भारतानं रशियाकडून तेल आयात चालू ठेवल्यास त्यांना सध्याच्या पेक्षा अधिक टॅरिफचा सामना करावा लागेल अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दिली. रशियाकडून आपण तेल खरेदी करणार नाही असं आश्वासन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला दिलं आहे. पण हे वचन न पाळल्यास भारताला मोठ्या टॅरिफचा सामना करावा लागू शकतो असं ट्रम्प म्हणाले. अमेरिकेच्या मध्यस्थीनं शस्त्रसंधी झाल्यानंतरही इस्रायल हमास यांच्यातील संघर्ष सुरूच आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 2 इस्रायली सैनिक ठार झाले. इस्रायलनं सुद्धा मग गाझावर हवाई हल्ला केला आणि यात 36 पॅलेस्टिनी ठार झाले. यात लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे.